असतो ते म्हणजे प्रज्ञा मॅडम हे तुम्हाला उदाहरण आहे. कारण आज बरेच क्लासेस बघितले असतील, मी क्लासची स्तुती नाही करत, पण जे वास्तव आहे ते तुम्हाला सांगतोय. बरेच क्लासेस तुम्ही बघितले असतील, आज फक्त मार्केटिंग आहे, झगमगाट आहे, तिथं तुम्ही पाठवा, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला खरं ज्ञान जर मिळत असेल तर ह्या क्लासेसमध्ये तुम्हाला मिळतंय, म्हणून तुम्ही इथं सर्वजण आज उपस्थित आहात. पहिला सगळ्यात महत्त्वाचा विषय घेतोय, मोबाईलचं व्यसन. मुलांना जे मोबाईलचं व्यसन आपण लावलंय बरं का, पॅरेंट्सने, आणि सगळ्यात जास्त पप्पा नाही, मम्मांनी. मुलगा जन्माला आला दुसऱ्या दिवसापासून त्याच्या मोबाईल, बघ बेटा कार्टून बघ, तो रडतोय ना, मग कार्टून बघ, मोबाईल त्याच्या समोर, स्क्रीन. चूक कोणाची? त्या लहान बाळाची काहीच चूक नाही, चूक आपली, सुरुवात आपण केली. आणि आज मुलं मोबाईल सोडायला तयार नाही, चिडचिड करता. मोबाईल हातातून घ्या, मुलं शांत राहू शकत नाही, चिडचिड करता. अभ्यासात तुम्ही अर्धा तास बघितलंय कधी स्वतःहून बसले कधी? कधीच बसणार नाही. माझाही मुलगा बसत नाही, सगळ्यांचा तोच प्रॉब्लेम आहे. पण या प्रॉब्लेमला सोल्युशन पण आहे. ते सोल्युशन काय आहे? मुलांना तुम्ही शाळेत पाठवता, सकाळी 8 ते 2 पर्यंत शाळेत, 3 वाजता घरी येतात, टिफिन खाल्ला नाही खाल्ला झालं, नंतर क्लासला पाठवतात. पण नंतरचा जो वेळ उरतो ना, तो तुम्ही त्याला ग्राउंडला पाठवा. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी काहीतरी जॉईन करा, 1.5-2 तासासाठी त्याला 4 ते 6, 5 ते 7 कोणत्या तरी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करा. मग ते कराटे क्लास असो, बॅडमिंटन असो, काही असो. क्लासेसला पाठवणं हा उद्देश नाही, त्याचा मोबाईल स्क्रीन टाईम तुम्हाला कमी करायचा आहे, मोबाईलपासून त्याची सुटका करायची. कारण तुम्हाला वाटत असेल आपला मुलगा मोबाईल दिल्याने शांत होतोय आणि आपल्या डोक्याला ताण कमी होतोय, पण एक लक्षात ठेवा, भविष्यात सगळ्यात जास्त पश्चाताप जर करायचा असेल तर तुम्हीच करत बसणार. ते जेव्हा 10वी-12वीचे त्यांचे रिझल्ट येतील ना, तेव्हा तुम्हाला पश्चाताप येईल की आपण वेळी सावरायला हवं होतं आणि मुलाला मोबाईल नको द्यायला पाहिजे होता, किंवा टी व्हीचे कार्टून नको दाखवायला. त्याला वाचनालयामध्ये घेऊन जा, एखाद्या फ्री ऑफ कॉस्ट वाचनालय, लहान गोष्टींची पुस्तकं त्यांच्या हातात द्या, काय फरक पडतो? ते जर दिले तर मोबाईल आपोआप सुटेल.